नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे मराठी व्याकरण. त्यातील खूप महत्त्वाचं प्रकरण काळ आणि काळाचे प्रकार. ह्याचे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही पेपरमध्ये विचारले जातात. आज आपण स्पष्टीकरण आणि PYQs ह्या दोन्हीच्या आधाराने काळ आणि काळाचे प्रकार हा टॉपिक संपवणार आहोत. चल तर आपण सुरुवात करूया. सर्वात आधी काळ आणि काळाच्या प्रकाराची आपण एक ओळख करून घेऊया, ज्याने तुम्हाला काळ ओळखण्यासाठी अधिक मदत होईल. तुम्हाला जर बेसिक माहिती काळाची असेल तर तुम्हाला काळाचा प्रकार समजेल. ठीक आहे, तर मी काळाच्या प्रकार आणि उपप्रकार मिक्स करून डायरेक्टली एक्सप्लेन करते. ठीक आहे, आपण डायरेक्ट जाऊया. सामान्य वर्तमान काळ, सामान्य भूतकाळ आणि सामान्य भविष्यकाळ हे आपण आधी 3 समजून घेऊ. आपण अशाच प्रकारे जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं गेलं पाहिजे. तर बघा, क्रिया घडते, क्रिया घडून गेली आणि क्रिया घडेल. आणि त्याचं उदाहरण आहे मी आंबा खातो, मी आंबा खाल्ला, मी आंबा खाईन. तर लक्ष द्या, जे सामान्य काळ आहे त्याच्यामध्ये जर आपण वर्तमान काळ बघितला तर ती क्रिया घडते, म्हणजे एखाद्या सवयीसारखी है ना, की ती रोज शाळेत जाते, ती रोज आंबा खाते, ती गाणं गाते, म्हणजे ती रोज होणाऱ्या गोष्टीची एक गोष्टी दाखवते. म्हणजे साधा वर्तमान काळ समजण्यासाठी तुम्हाला खातो किंवा करतो अशा प्रकारचे शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. असे शब्द जर त्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसले तर तुम्हाला समजेल की हा साधा वर्तमान काळ आहे. त्याच्यानंतर आहे साधा भूतकाळ, म्हणजे सामान्य भूतकाळ. साधा म्हणते मी, त्याला आपण तेच साध्या भाषेमध्ये साधा सामान्य म्हणतो. ठीक आहे, तर सामान्य भूतकाळ क्रिया घडून गेली आहे, क्रिया संपली आहे. मी आंबा खाल्ला है ना, मी अभ्यास केला है ना, हे जे शब्द येतात ना त्याच्यावरून आपल्याला समजायचं की हा साधा भूतकाळ आहे, म्हणजे क्रिया घडून गेली आहे, क्रिया संपली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे साधा भविष्यकाळ, सामान्य भविष्यकाळ. क्रिया घडेल, मी आंबा खाईन, मी आंबा खाल्लेला नाही, मी आंबा खाणार आहे, तर मी आंबा खाईन. जर असं वाक्य आलं तर तो प्रकार आहे सामान्य भविष्यकाळ. ठीक आहे, हा प्रकार समजला. पुढे जाऊ. नंतर आहे अपूर्ण. अपूर्ण काळ खूप सोपा आहे समजण्यासाठी, की क्रिया चालू आहे, क्रिया चालू होती आणि क्रिया चालू असेल. ठीक आहे, म्हणजे क्रिया कुठंतरी रनिंगमध्ये आहे ना, कुठंतरी ती क्रिया चालू होती. तर याचे जे उदाहरण आहेत त्याच्यावरून अजून स्पष्ट होईल तुम्हाला की मी आंबा खात आहे, मी आंबा खात होतो, मी आंबा खात असेन. तर तुम्ही एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, खात हा शब्द कॉमन आलेला आहे 3 ठिकाणी है ना, की खात म्हणजे क्रिया जी आहे ना चालू आहे ना, क्रिया चालू आहे, चालू होती, चालू असेल. हे शब्द पण लक्षात ठेवा, तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे, मी याला अंडरलाईन करत राहते म्हणजे तुम्ही सोबत रीड करसाल. आंबा खात आहे, आहे आलेलं आहे म्हणजे चालू वर्तमान काळ. आंबा खात होतो, होतो आलेलं आहे म्हणजे अपूर्ण भूतकाळ. खात असेन, अपूर्ण भविष्यकाळ. हे छोटे छोटे शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवले ना, तुम्हाला त्याचा प्रकार लक्षात येईल की कोणता प्रकार आहे. ठीक आहे, हा झाला अपूर्ण काळ. त्याच्यानंतर आहे पूर्ण काळ. ठीक आहे, याच्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. ठीक आहे, इथे दिलेलं आहे नुकतीच क्रिया पूर्ण झाली आहे, क्रिया पूर्ण झाली होती, क्रिया पूर्ण झालेली असेल, पुढच्या म्हणजे येणाऱ्या वेळी ती क्रिया पूर्ण झालेली असेल. तर बघा इथं वाक्य बघू, वाक्य बघितल्यावर जास्त लक्षात येतं. ठीक आहे, मी आंबा खाल्ला आहे, मी आंबा खाल्ला होता, मी आंबा खाल्ला असेल. आता खाल्ला हा शब्द सगळीकडे आलेला आहे. खाल्ला हा शब्द
क्रिया पूर्ण करण्यासाठीच दर्शवला जातो. पण जो पुढे शब्द जोडलेला आहे म्हणजे आहे, खाल्ला आहे म्हणजे आहे आलेला आहे म्हणजे वर्तमान काळ, खाल्ला म्हणजे पूर्ण आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. कळालं? पुढे मी आंबा खाल्ला होता. खाल्ला म्हणजे पूर्ण आहे, होता म्हणजे भविष्य. म्हणजे याचा अर्थ हा की मी आंबा खाल्ला होताचा प्रकार कोणता आहे? पूर्ण भूतकाळ. ठीक आहे. पुढे मी आंबा खाल्ला असेल, तिथं आलेलं आहे असेल. खाल्ला म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आहे, असेल म्हणजे भविष्यकाळ म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. अशा प्रकारे तुम्ही त्याचा प्रकार काढू शकता. नंतर आहे रीतिकाळ. ठीक आहे. रीतिकाळ याच्याविषयी थोडं काही समजून घेऊ आपण. रीतिकाळ एक सवयी नेहमी करत असलेली एखाद्याची जी सवय, अशा प्रकारचे वाक्य नाही का रीतिकाळामध्ये येतात. त्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा ॲडिशनल, नेहमी, दररोज, वारंवार हे जेव्हा शब्द येतात ना तेव्हा समजून घ्यायचं हे रीतिकाळातलं वाक्य आहे. ठीक आहे. एक ट्रिक सांगून ठेवली तुम्हाला मी. क्रियेची रीत किंवा सवय समजते. ठीक आहे. आता सांगितलं मी नेहमी होणारी गोष्ट, नेहमी घडणारी गोष्ट. क्रियेची रीत किंवा सवय होती आणि क्रियेची रीत किंवा सवय असेल. ठीक आहे. वाक्यावरून अजून समजलं ते. मी आंबा खात असतो, मी आंबा खात असे, मी आंबा खात जाईन. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला खातवाला शब्द इथं पण आलेला आहे. खात म्हणजे असतोवरून आपण हे लक्षात ठेवू शकतो. असतो, असतात हे जे शब्द आले म्हणजे ते रीती वर्तमान काळमध्ये आलं. ठीक आहे. असे हा शब्द आला म्हणजे रीती भूतकाळ होईल. आणि असेन, जाईन असे जर शब्द आले, राहील, जाईल असे शब्द आले तर रीती भविष्यकाळ. ह्या शब्दावरून तुम्हाला त्याचा प्रकार काढायचा आहे. तुम्हाला स्पष्टीकरण समजलं असेल. अजून मी नाही का काही ट्रिक्स देते जे माझे स्वतःचे नोट्स होते. ठीक आहे. इथं काही वाक्य दिलेले आहेत. ठीक आहे. ह्या वाक्याचा आणि याचा संबंध आपल्याला जोडायचा आहे. ठीक आहे. रमेश अभ्यास करतो. तर आपल्याला ना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काळाचा प्रकारच तुम्हाला सहसा विचारला जातो TETमध्ये. तुम्ही पूर्ण वाक्य वाचत बसू नका. सरळ शेवटचं वाक्य काय आहे. ठीक आहे. करतो, करत आहे, केला आहे, करत असतो, केला, करत होता, केला आहे, केला होता, करत असे, केला, करत असेल, केला असेल, करत राहील. एवढे शब्द तुम्ही त्या वाक्याचे वाचत आहे ना त्याच्यावरून तुम्हाला त्याचा प्रकार समजणार. तुम्हाला पूर्ण वाक्य वाचत बसायची गरज नाही. आणि इथं मी लिहून ठेवलेलं आहे. करतो असा शब्द आला म्हणून हा वर्तमान काळामध्ये आला. केला म्हणून हा साधा भूतकाळामध्ये आला. करेल म्हणून हा साधा भविष्यकाळामध्ये आला. करत आहे, करत होता, करत असेल, आहे तर हा वर्तमान काळ. करत म्हणजे चालू वर्तमान काळ. करत म्हणजे चालू आहे. होता म्हणजे भूतकाळ म्हणजे चालू भूतकाळ आहे. करत म्हणजे अपूर्ण. असेल म्हणजे भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ. अशा शब्दावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर केला, केला, केला हे तिन्ही ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला पुढचा शब्द बघायचा आहे. केला आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळ. केला होता म्हणलं तर पूर्ण भूतकाळ. असेल असं म्हणलं तर पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर रीतीमध्ये काय शब्द लक्षात ठेवायचे? असतो, असे आणि असेल असे शब्द लक्षात ठेवायचे. असतो म्हणलं तर रीती वर्तमान काळ. असे हा शब्द असेल तर रीती भूतकाळ आणि असेल हा शब्द असेल तर रीती भविष्यकाळ. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. चालू वर्तमान काळाला त हा प्रत्यय लागलेला राहतो. तुम्ही बघत असेल तर त लागलेलं आहे. खात, जात, पीत, करत हे जे शब्द येतात ते चालू काळामध्येच येतात आणि पूर्ण काळाला ला लागतो. खाल्ला है ना, केला, ला. जेव्हा ला लागला म्हणजे तो पूर्ण काळातला शब्द आहे. हे
छोट्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. चला, एक्सप्लेनेशन झालं. आपण पटापट TETचे जे PYQ झालेले त्याचा आपण एकदा नजर आपण त्याच्यावर टाकूया की कसे कसे प्रश्न आले होते. बघा, पहिलाच प्रश्न खूप सोपा, साधा, सरळ तुम्हाला विचारलेला आहे. मधु लाडू खात असे. शब्द लक्षात ठेवा, खात असे. ठीक आहे, आपण उत्तर काढणार त्याच्यावरून. खात असे या वाक्यातील काळ ओळखा. मी उत्तर सांगण्याआधी तुम्हाला एक सांगून देते, पेपर 2मध्ये 2017, 2019, 2021 ह्या तिन्ही पेपर सेटमध्ये हा प्रश्न जशा तसा कॉपी पेस्ट आलेला आहे. ज्यांच्याकडं PYQचं बुक असेल त्यांना समजेल हे. ह्या तिन्ही पेपरमध्ये हा प्रश्न तुम्हाला कॉमन सापडेल. ठीक आहे, तर इथं खात असे हे आलेलं आहे. ठीक आहे, आत्ताच आपण थोडा वेळ पाहिलं. असे हा शब्द आला म्हणजे हा रीतीमध्येच येतो. पण कोणता रीती? खात असे शब्द आला म्हणजे हा भूतकाळामध्ये येतो. हा येतो भूतकाळामध्ये म्हणजे रीती भूतकाळ. याचं उत्तर आलं रीती भूतकाळ. ठीक आहे, नेक्स्ट अजून एक मधुवरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? पूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण म्हणल्यावर त्याला ला हा शब्द लागलेला असेल. त्याला आपल्याला तर खूप ठिकाणी दिसतो, इथे पण दिसतो, इथं पण दिसतो आणि इथं पण दिसतो. इथं नाही दिसत हा कट. ऑप्शन एलिमिनेशन शिका, कारण की हे तुम्हाला जास्त हेल्प करतं. एक्झाममध्ये खूप वेळ नाही आपल्याला. 150 मार्काचा पेपर आणि 2.5 तास खूप कमी वेळ आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं एलिमिनेशन करता येईल त्याच्याकडे आपण फोकस करूया. खाल्ला सगळीकडे आलेला आहे, पण आपल्याला वर्तमान काळ विचारलेला आहे. तर असेल म्हणलं तर हा भविष्यकाळ झाला, तर हा तर नाही आहे. होता म्हणलं तर हा भूतकाळ झाला, तर हा तर नाही आहे. पण खाल्ला आहे हे आपल्याला आन्सर बिलकुल आहे. मधुने लाडू खाल्ला आहे हेच आपला आन्सर असायला पाहिजे. मधुने लाडू खाल्ला आहे. ठीक आहे, नेक्स्ट नंतर आहे पेपर 1 2013. प्रश्न काय आहे? रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे. वाजत आणि असे आलेलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं असतो म्हणलं तर रीती वर्तमान काळ, असे म्हणलं तर रीती भूतकाळ आणि असेल म्हणलं तर रीती भविष्यकाळ. तर असे आलेलं आहे. रीती तर 3 ठिकाणी दिले, अपूर्ण नाही आहे, हे कट केलं मी. ठीक आहे, तर या तिन्हीपैकी ते उत्तर आपलं आहे. वाजत असे म्हणल्यावर हे भूतकाळात आलेला शब्द आहे, म्हणून आपलं उत्तर हेच असणार रीती भूतकाळ. रीती वर्तमान काळ नाही आहे, कारण की मग वाजत असतो असं आलं असतं, तर म्हणून हे नाही आहे. त्याच्यानंतर रीती भविष्यकाळ वाजत असेल असं आलं असतं, तर हे पण नाही आहे. म्हणून रीती भविष्यकाळ हेच आपलं उत्तर असायला पाहिजे आणि हेच उत्तर आहे. पुढे जाऊ. नंतर पेपर 2 2013चा प्रश्न. तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. म्हणलं तर हे भविष्यकाळातलं वाक्य आहे, एवढंच समजलं आपल्याला. तर भविष्यकाळाचं फक्त एकच ऑप्शन दिलेलं आहे, सरळ. असं इतकं चांगला प्रश्न ना TET खूप कमी वेळा देते. भविष्यकाळ एकच ऑप्शन दिलेलं आहे, बाकी वर्तमान काळ भूतकाळ नाही. याचं आन्सर फक्त भविष्यकाळ आहे. कशावरून सांगितलं आपण? कारण की वाक्यामध्ये घेईल हा शब्द आला जो भविष्यकाळाला दर्शवतो, म्हणून याचं उत्तर भविष्यकाळच असणार. तुम्ही आन्सर की पाहू शकता. पुढे पेपर 1 2014. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली म्हणलं तर हे भूतकाळातच येणार. आता भूतकाळाचे वाक्य तुम्हाला भूतकाळाचा प्रकार एकच दिसतोय, बाकी वर्तमान काळ नाही, बाकी तर बिलकुल नाही आहे. हा साधा भूतकाळच आहे. ठीक आहे, घेतली साधा भूतकाळ, कारण की क्रिया घडून गेलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. तो साधू या देवळातच मुक्कामास असतो. आता शब्द आलेला असतो. परत एकदा आपण रीतीवाले वाक्य ओळखूया. रीतीवाले मी तुम्हाला सांगितलं.
आता रीती काळाचं वाक्य आहे, तर हे 2 तर कट झाले. ठीक आहे. रीती भविष्यकाळ आहे का, तर मुक्काम करत असेल असं आलं असतं ना, तर हे रीती भविष्यकाळ तर नाही, हे रीती वर्तमान काळ आहे. असतो हा शब्द आला म्हणजे हा वर्तमान काळातच आला, पण रीती वर्तमान काळ याचा प्रकार आहे. पुढे जाऊ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे ही क्रिया चालू आहे ना. जर मी याला दुसऱ्या शब्दामध्ये मला म्हणायचं असेल तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे असं सुद्धा मी म्हणू शकते. फिरत आहे, तर हा प्रकार अपूर्ण वर्तमान काळ असायला पाहिजे है ना. फिरते म्हणजे अपूर्ण आहे, काळ कोणता आहे, वर्तमान काळ. मी त्या वाक्याला अजून चांगल्या प्रकारे बोलून दाखवलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. फिरते किंवा फिरत आहे दोन्ही सारखं आहे, म्हणून मी त्याला बोलून बघितलं तर मला त्याचा आन्सर सापडलं अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया चालू आहे पण वर्तमान काळामध्ये. तर हे बाकी त्याचे आन्सर नाही राहणार. अपूर्ण वर्तमान काळ हेच त्याचा आन्सर आहे. पुढे खालील रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. इथं वाक्य दिलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला प्रकार त्याचा ओळखायचा आहे. ठीक आहे, पुढे बघा. पेपर 1 2016 एक्झामिनेशन झालं, त्याच्यातला हा प्रश्न आहे. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. हे काळातलं नाही आहे, हे आज्ञार्थी वाक्यामध्ये हे येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर देवा सर्वांना सुखी ठेव, हे एक इच्छादर्शक वाक्य आहे, ते काळामध्ये येत नाही. मी खात्रीने उत्तीर्ण होईन. आता हे होईन म्हटलं तर हे भविष्यकाळाचं वाक्य, हे पण कट झालं तर आपला आन्सर हेच आहे. तो नेहमीच उशिरा येतो. मी आधीच सुरुवातीला सांगितलं नेहमी, रोज, वारंवार असे जे शब्द आले तर समजून घ्यायचं हे रीतीमधलंच वाक्य आहे, म्हणून रीती वर्तमान काळ. ठीक आहे, त्याच्यातलं हे वाक्य आहे. पुढे जाऊ. पेपर 2 2016 मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात शब्द बघू आपण. असतात, असतो, हे जे एकच आहे. जर हा शब्द असतो आहे तर हे रीती काळातलंच वाक्य आहे. रीतीमधला जर ऑप्शन एकच दिसतंय तर हेच आपला आन्सर असायला पाहिजे. रीतीमधला अजून ऑप्शनच नाही ना. रीती वर्तमान काळ, मला एवढं कळलं की असतात म्हणजे हा रीती काळातला शब्द आहे, तर हा रीती वर्तमान काळ ह्याच्यातलाच प्रकार आहे. तर याचं उत्तर आहे रीती वर्तमान काळ. पुढे जाऊ. खालील वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे. सगळे एकाच वेळी कसे येतील. येतील म्हणलं तर हे भविष्यातलं आहे. येतील. भविष्यकाळ म्हणलं तर तिन्ही ठिकाणी दिसतोय आपल्याला. ठीक आहे. येतील. अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण नाही आहे किंवा करत असेल असं काहीतरी इथं आलं असतं तर अपूर्ण नाही आहे. रीती भविष्यकाळ येतील, हे इथं काही सवय करत असेल वगैरे असं दिलं नाही तर हे पण नाही येणार. साधा भविष्यकाळ असू शकतो. येतील डायरेक्टली सांगितलं होणारी क्रिया आहे तर ही साधा भविष्यकाळ असू शकतो. पूर्ण पण नाही आहे, केला असेल वगैरे असं काही शब्द आलेला नाही आहे तर नाही. तर साधा भविष्यकाळ याचा उत्तर आहे साधा भविष्यकाळ. पुढे जाऊया. खालील वाक्यातील काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. रीतीमधलं वाक्य दिसतं आहे हे जाईन है ना. करत जाईन, पाठवत जाईन है ना. त आलेलं आहे, जाईन आलेलं आहे, तर हे रीती भविष्यकाळच राहणार आहे. अपूर्ण भविष्यकाळ आहे का, नाही. करत असेल असं काही आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर काय आहे, साधा भविष्यकाळ, तो पण नाही. होणारी क्रिया आहे पण पाठवत जाईन म्हणते, हे रीती भविष्यकाळच आहे. ठीक आहे. पुढे किंवा तुम्ही नेहमी हा शब्द जरी पाहिला असता तरी तुम्हाला कळलं असतं की रीती भविष्यकाळाचंच वाक्य आहे. पुढे गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा विषय असेल हा शब्द आलेला आहे
हे पण भविष्यकाळाचंच आहे, पण कोणता भविष्यकाळ? पूर्ण नाही आहे, अपूर्णवाला शब्द याच्यात काही करत असेल वगैरे असं काही आलेलं नाही. रीतीवालं पण शब्द याच्यात आलेला नाही. हा साधा भविष्यकाळच आहे, सरळ साधा भविष्यकाळ. याचं उत्तर गॅरंटी असायला पाहिजे. पुढे सुगरण झाडावर घरटे बांधते, करते, खाते, पिते. हे वर्तमान काळाचंच वाक्य आहे, पण साधा वर्तमान काळ. ठीक आहे, अपूर्ण वर्तमान काळ नाही आहे. करत आहे, बांधत आहे असं नाही आलं. अपूर्ण भूतकाळ पण नाही आहे, बांधत होती असं पण नाही आलं, म्हणून हे दोन नाही आहे. साधा भूतकाळ पण नाही आहे की बांधला वगैरे असं शब्द पण तिथं आलेला नाहीत, म्हणून हे नाही. पण साधा वर्तमान काळ आहे की बांधते, म्हणून साधा वर्तमान काळ. पुढे जाऊ. शेवटचा प्रश्न, विनिताने लाडू खाल्ला ह्या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते असेल? लाडू खाल्ला याला अपूर्ण म्हणजे चालू भविष्यकाळ करायचे. भविष्यकाळ म्हटलं तर एकच वाक्य दिसतंय. विनिता लाडू खाते नाही, खात होती. हे भूतकाळ आहे, पण अपूर्ण भूतकाळ आहे, ते नाही. खात आहे नाही, हे आहे. विनिता लाडू खात असेल, अपूर्ण भविष्यकाळ विचारलं होतं. विनिता लाडू खात असेल, हेच त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, आपला व्हिडिओ इथंच संपला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून तुमचे काही सजेशन असतील तर सांगू शकता. आपण अजून नवनवीन TETचे लेक्चर घेऊ, अजून नवीन काही शिकू. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. अजून TETचे लेक्चर बघायचे असेल तर सबस्क्राईब करू शकता. भेटूया परत एकदा नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.